हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. चला, सकाळचा मस्त छान असा गरमागरम नाश्ता रेडी आहे आपला. आधी दर्शन घेऊन आली भोलेबाबांचं. मंदिरातून आल्यानंतर सकाळी ना मी वेदूला ढोकळा दिलेला होता. तिचा स्कूलमध्ये आज फंक्शन होतं. सकाळी आज 5 वाजेपासून उठलेली होती. कारण तिची तयारी वगैरे खूप काय काय होतं बरंचसं आणि 6:45 तिला स्कूलमध्ये पोहोचायचं होतं. त्यामुळे आज लवकर उठणं झालेलं होतं. तिला सकाळी ढोकळा दिला. मग आता 1 प्लेट बनवलेला होता तो. आता एवढा तर ती काही घेऊन जाणार नव्हती. 2-4 पीस फक्त घेऊन गेली आणि उरलेला होता ना, मग मी तो वाफवण्यासाठी परत ठेवून दिलेला होता कढईमध्ये. आणि मग त्यानंतर माझं बाकीचं देवपूजा वगैरे घरातलं मंदिरातून जाऊन आल्यानंतर मग मी ढोकळा गरम करून आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि सकाळी ना माझी आई आणि पप्पा आलेले आहेत. म्हणजे आता माझा भाऊ पण इथंच राहतो डोंबिवलीला. तर ते तिकडे गेलेले आहेत आधी भावाच्या घरी. तर तिकडनं मग शेंगा वगैरे काय काय बरंचसं सामान आता ह्या दिवसाचं असतं, तर ते तिने आणलेलं होतं. मग ते आम्ही परत तिकडे जास्त दिवस राहू, मग ते खराब होऊन जाईल. शेंगा, दाणे वगैरे पण सोलून ठेवले तरी मग ते राहणार नाहीत एवढे दिवस. अजून कधी इकडे येणं वगैरे होतं त्यामुळे. तर मग सकाळी हे गेलेले होते आणि हे सगळी जी पिशवी आहे ना सामानाची ते घेऊन आलेले होते. तर आता याच्यामध्ये तिने शेंगा पाठवलेल्या आहेत मुगाच्या. आमच्या इकडे ना मूग, उडीद वगैरे, चवळी हे सगळं पिकतं शेतामध्ये. तर मग आणि आंबाड्याची भाजी आहे ही. तर हे सगळं घेऊन दरवर्षी या महिन्यामध्ये येतातच माझ्या आईन ते किंवा मग पप्पा एकटे तरी येतातच. तर असं सामान काही ना काही ते घेऊन येत असतात. तर आणि गिरणी आहे त्याची म्हटल्यावरती आता ती मला सांगत होती, "तुला ढोकळ्याचं पीठ दळून आणू का किंवा बट्ट्यांचं पीठ दळून आणू का?" म्हटलं, "ते काहीच आणू नको. मला फक्त कणण्याचं पीठ आण." तर मग तिने कणण्याचं पीठ आणलेलं आहे आणि डाळीचं पीठ आणलेलं आहे. तर ते 2 पिठं आणि ह्या शेंगा आहेत मुगाच्या. ह्या तर इतक्या छान लागतात ना, म्हणजे यांची चटणी वगैरे खूप जास्त छान लागते. तर त्या शेंगा आणलेल्या आहेत. हा सगळा शेतातला जो काही वानोडा आहे, म्हणजे शेतातलं जे काही त्यांच्या इथं पिकतं ना, ते देण्यासाठी स्पेशली ते ह्या महिन्यामध्ये येतात, की कसं मुलांना भेटायला पाहिजे, तिकडे मिळत नाही असं त्यांना. जरी विकतचं मिळलं ना, आपण आणून खाल्लं तरी पण त्यांना खात्री पटत नाही. तरी ते म्हणतात, "नाही बाई, विकतचं काय एवढं महागाचं असतं आणि कुठे तुम्ही आणणार आहेत आणि एवढी चव नसते त्याला व्यवस्थित. आपल्या शेतातलं किती चांगलं असतं." असं त्यांचं असतं. त्यामुळे दरवर्षी माझी मम्मीकडून जरी येणं नाही झालं ना, पण ती पप्पांना पाठवतेच म्हणजे पाठवते हे सगळं सामान घेऊन. तर जेव्हापासून आता आम्हाला जवळ-जवळ 10-15 वर्ष झाले मुंबईमध्ये, तर तेव्हापासून हे सगळं साहित्य ती पाठवतच असते. तर मी शेंगा खराब होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने पसरवून ठेवलेलं आहे. म्हणजे आता माझं कधी मला वेळ मिळेल ते नीट करण्यासाठी तेव्हा बघू, त्याआधी अशा ठेवून दिलेल्या होत्या. आणि तिने ना हे सगळं कापडी पिशव्यांमध्ये दिलेलं होतं ना, त्यामुळे ते काही खराब झालं नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जर राहिलं, तर मग ते खराब व्हायची शक्यता असते. कारण कसं आता इकडे यायच्या 1-2 दिवस आधीच तर त्या शेंगा तोडून झालेल्या असतात आणि इकडे आल्यानंतर मग ते प्रवासामध्ये परत रात्रभर जातं आपलं. तर त्यामुळे आणि अशा कापडी पिशव्या असल्या ना, त्याच्यामध्ये मग ते ओलावा पकडत नाही ना, तर चांगल्या राहतात. सकाळी मी मटकी बनवणार होती. काल मी मटकी भिजत घातलेली होती आणि मोड येण्यासाठी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, की कशा पद्धतीने मी ठेवलेलं होतं. एखादं कापड वगैरेमध्ये गुंडाळून ठेवते आणि वरून एकतर टोप वगैरे काहीतरी त्याच्यावरती झाकून ठेवते. तर डब्बाच मी झाकून ठेवलेला होता, वरचे वर जो होता तो. आणि मस्त छान अशा मटकीला ना मोड येऊन गेलेले होते. भाजीला जर काही नसलं, तर मग कडधान्य वगैरे भिजत घातलेलं असलं ना, तर जरा बरं पडतं. कारण काय होतं, पटकन सकाळी स्वयंपाकाची तर सकाळी घाई सगळ्यांचीच राहत असेल मला तरी वाटतं. कारण मला ना 11 पर्यंत स्वयंपाक करावाच लागतो. रेडी लागतं सगळं. कारण मुलींना स्कूल वगैरे इकडे-तिकडे हे सगळं किंवा यांचंही काही ना काही असतं. त्यामुळे इतका वेळ सकाळी नसतो.
तर सकाळी पटकन स्वयंपाकाची सुरुवात किंवा नाश्ता जे आहे ते करावं लागतं. त्यासाठी असं कडधान्य वगैरे जर भिजत घातलेलं असेल, भाजीला काही नसलं, तर मग पटकन आपल्याला टाकता येतं. कारण काय बनवू हे विचार करण्यामध्ये आपला बराचसा वेळ मग परत जातो. त्यामुळे कडधान्यही कधी-कधी उपयोगाला येतं. मग सुरुवातीला आधी ना आज म्हटलं कच्चा कांदा वगैरे टोमॅटो असं करणार आहे. मसाल्याचं वाटण-बिटण हे सगळं काही करणार नाही आहे. पण मी सुरुवातीला आधी ना कुकरमध्ये मटकी शिजवायला टाकून देत असते. नॉर्मल तेलामध्ये जिरे, हळद वगैरे टाकायची आणि मटकी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतली. थोडं मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि अ, फक्त एक शिट्टी घेते मी, कारण जास्त शिजलेली मटकी पण ना काही इतकी व्यवस्थित लागत नाही. ती जरा अशी कमी शिजलेलीच चांगली लागते. त्यामुळे फक्त एकच शिट्टी लावून देते आणि तोपर्यंत एका साईडला मग वाटण तयार झालेलं होतं. अशा पद्धतीची मटकीची भाजी पण इतकी छान झालेली होती ना, थोडासा त्याच्यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे. कच्चाच मसाला केलेला होता. फक्त परतताना ना चांगला व्यवस्थित जर तो परतला गेलेला असला ना, तर छान चव येते. म्हणजे आपला काळा मसाला वगैरे करण्यापेक्षा. तर यासोबतच अजून मला टिफिनसाठी एक सुकी भाजी बनवून घ्यायची होती संध्याकाळसाठी म्हणजे रात्रीसाठीच. तर ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. मस्त छान अशी मटकीची भाजी बघा कट किती छान आलेला आहे म्हणजे तरी. ही जी लोखंडाची कढई आहे ना, ती खूप छान आहे म्हणजे भाज्या वगैरे बनवण्यासाठी तरी खूप बेस्ट आहे. तर स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर जेवणं वगैरे झाली, दुपारचा टिफिन बनवून झाला आणि मग मला हा जो काही पसारा झालेला होता ना किचन ओट्यावरती स्वयंपाकानंतरचा तो पूर्ण आवरून घ्यायचा होता. तर पूर्ण भांडे वगैरे ज्यातलं तिथं जे काही बनवलेलं होतं ते काढून घेतलं आणि पूर्ण किचन क्लीन करून घेतलं. कारण आज ना जरा जास्तीचीच कामं होती. शेंगा आणलेल्या आहेत म्हटल्यावरती सोलायला इतका जास्त वेळ जातो ना, तर तुम्हाला काय सांगू मी. कारण एवढ्या शेंगा सोलत-सोलत मला 2 ते 3 तास होऊन गेलेले होते. खायला, चवीला आपल्याला खूप छान वाटतं, मस्त लागतं. पण सोलण्यासाठी तितकाच जास्त वेळ लागतो. पण चला आता एवढं आयतं आणून दिलेलं आहे. मला आई सांगत होती, की "तुला मी दाणे पण सोलून दिले असते, पण का तर दाणे खराब होऊन जातात. शेंगांमध्ये राहिले ना, तर ते जरी काड्या जरी शेंगा पडल्या ना, तरी दाणे चांगले राहतात. म्हणून तुला सोलून नाही दिल्या, तशाच दिल्या." 2 तास झालेले आहेत. हे शेंगा सोलायचं काम चालू आहे. 3 वाजेपासून सोलत आहे. आता 5 वाजायला आलेले आहे. तरी एवढ्या शेंगा अजून राहिलेल्या आहेत. आज मस्त असे 2 फुलं आलेले आहेत. हे बघा. इतके मस्त वाटतात ना फुलं. या झाडाच्या ना कड्या बऱ्याच वेळेला ना पडून जातात खाली. हे मला खूप आवडतं. किती मोठं फुल येतं ना याला. आज जरा ऊन आहे बाहेर, म्हणजे मोकळं वातावरण आहे जरा आज रोजपेक्षा, कारण खूप पाऊस पण कंटाळा आलेला होता. आता आज जरा ऊन पण पडलेलं होतं आणि मोकळं आहे. तर शेंगा तुम्ही बघितल्याच की 2 तासामध्ये किती सोलून झालेले आहेत. 3 वाजेला बसलेली होती मी सोलायला, तर आता 5 वाजलेले आहेत. घड्याळ 5 वाजलेले आहेत. 5 वाजलेत. तर 3 वाजेची बसलेली होती. तरी पण अजून बाकीच्या आहेत शिल्लक. आता बघेल, आता नंतर करते त्या संध्याकाळी किंवा रात्री वगैरे बघेल. आता तर बसून पण कंटाळा आला आहे आता. चला आता बघते परत पुढचं रुटीन. तर आज आम्ही परत ट्रेंड्समध्ये आलो होतो. तर कपडे घ्यायचे दिदीन त्यांना, त्यासाठी त्या दिवशी बघून गेलेलो होतो. तर आता परत आलो घ्यायला, तिला घ्यायला ही आमची परत.
चला परत आम्ही आलेलो होतो कारण ऑफर होती ना त्यामुळे. कारण इतर वेळी ना इथे खूप जास्त महाग असतं आणि आपल्याकडून घेतलं जात नाही. त्यामुळे संधीचा फायदा जो आहे ना तो पुरेपूर घेऊन घ्यायचा. त्यासाठी आम्ही परत पुन्हा आलेलो होतो. एक दिवस मी पूर्ण बघून गेलेली होती आणि 3-4 दिवस झाले आमचं सुरू होतं की जाऊ आपण घ्यायला काही ना काही इकडे. पण मग काही इकडे तिकडे जाणं येणं काही ना काही असल्यामुळे काही जमत नव्हतं. चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. ताईंनो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.